नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास माहिती अमावस्या निमित्त असणार आहे. कारण आज आहे सोमवती अमावस्या, 16 फेब्रुवारी 2026 आणि आज सोमवती अमावस्याची अर्धी तिथी असणार आहे आणि पूर्ण तिथी ही 17 फेब्रुवारी 2026 मंगळवारी असणार आहे. आता योग्य तिथी काय आहे तर बघा, आज 16 फेब्रुवारी रात्री 8:35 सोमवती अमावस्या ही तिथी सुरू होणार आहे आणि उद्या 17 फेब्रुवारीला मंगळवारी सायंकाळी 5:35 ही सोमवती अमावस्येची जी तिथी आहे किंवा अमावस्या तिथी संपणार आहे. आता सोमवारी अर्धी तिथी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या हे नाव आहे आणि सोबतच मंगळवारी अमावस्या आहे, त्याला दर्श अमावस्या हे नाव आहे. तर आपल्याला हे जे उपाय तोडगे जे करायचे आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहेत, जर तुम्हाला शक्य असेल तर आज रात्री एखादा उपाय करू शकता, पण बाकीचे जे काही उपाय आहेत ते उद्या रात्री सुद्धा तुम्ही करू शकता किंवा दिवसभरात देखील उद्या करू शकता. मात्र आज उपाय करणार असाल तर रात्री 8:35 नंतर करायचे आहेत. अमावस्या तिथीची जी काही सेवा आहे, उपाय आहे ते करायचे आहेत. तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता अमावस्याच्या दिवशी कुठले उपाय केले जातात हे देखील आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. बघा, अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी अशा आहेत की ज्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दोन्ही तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. सोमवती अमावस्या असेल किंवा प्रत्येक महिन्याची जी अमावस्या तिथी आहे ती आपल्या पितरांना समर्पित असते आणि या दिवशी म्हणजे अमावस्याला प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी किंवा पितरांना शांती मिळवण्यासाठी असेल किंवा आपल्या इतर जे काही उपाय तोडगे म्हणतो आपण, जे सर्व काय असतात, जे घरातील नकारात्मकता दूर करणे असेल, वास्तुदोष असेल, नजरबाधा असेल, या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी ही अमावस्या तिथी खूप महत्त्वाची मानली जाते. बघा, अमावस्येच्या 1-2 दिवस अगोदर किंवा अमावस्येच्या नंतर 1-2 दिवस घरामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून वादविवाद होतात. आता या गोष्टी जर आपण निरीक्षण करून पाहिल्या तर आपल्या तेही लक्षात येणार आहे. सहसा आपण या गोष्टी लक्षात ठेवत नाही, पण तुमच्या घरात जर अशी समस्या निर्माण होत असेल तर तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथींना थोडंसं आपल्या घरावर लक्ष ठेवा. तुमच्या नक्कीच त्या गोष्टी लक्षात येतील की या 2-3 दिवसामध्ये तुमचं काहीतरी आर्थिक नुकसान होणं, कोणीतरी आजारी पडणं किंवा घरामध्ये काही कारण नसताना क्षुल्लक गोष्टीवरून वादविवाद होणं, या जर गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर घरामध्ये निगेटिव्हिटी आहे असं समजावं. पण म्हणून अमावस्या तिथी वाईट आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये, कारण प्रत्येक तिथीचं विशेष असं महत्त्व आहे. आणि जर अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो तर ही तिथी नक्कीच वाईट असू शकत नाही, पण आपल्या पत्रिकेतील काहीतरी जे दोष असतात त्याच्यामुळे किंवा आपल्याला जो वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्याच्यामुळे त्यांचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो आणि त्यामुळे आपल्याला काही विशेष काळजी घ्यायची असते किंवा छोटे छोटे उपाय आणि सेवा करायच्या असतात. त्या जर आपण केल्या तर निश्चितपणे त्यातूनही आपल्याला मुक्तता मिळत असते. तर अमावस्याला आपल्याला कुठले उपाय करायचे आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला 9 ते 10 उपाय सांगणार आहे. अगदी सगळेच करा असा काही हट्ट नाही, पण जेवढे तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढे जर तुम्ही प्रत्येक अमावस्याला केले तर निश्चितपणे तुमचा पितृदोष, वास्तुदोष जो काय असणार आहे तर तो दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. कारण हे दोष दूर करण्यासाठी मोठमोठ्या विधी सांगितल्या जातात आणि अर्थात जर करणं शक्य असेल तर नक्की कराव्या, पण त्या गोष्टी करण्यासाठी देखील माणसाकडे पैसा असावा लागतो आणि जर आपल्याकडे पैसा नसेल तर मग आपण पैशाचं खोटं सोंग आणू शकत नाही आणि मग पूजाविधी देखील आपल्याकडून होत नाही. मग काहीतरी आपण जर हालचाल केली किंवा सेवा उपाय केले तर निश्चितपणे त्याचा जो प्रभाव आहे तर तो आपल्यावरती कमी प्रमाणात पडतो, हे लक्षात घ्या. तर आता कुठले उपाय करायचे आहेत तर सगळ्यात प्रामुख्याने अमावस्येच्या दिवशी केले जाणारे जे उपाय आहेत ते दही भाताचे असतात. याविषयी आपण अगदी 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत. ते जर तुम्ही मागचे बघितले तर त्यामध्ये तुम्हाला सापडेल, तशा पद्धतीने तुम्ही उपाय करू शकता. तरी यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगते दही भाताचे उपाय तुम्ही कसे करू शकता. तर आपला पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला दही भात घ्यायचा आहे. आता हा जो उपायाचा भात आहे तो वेगळा शिजवायचा, त्यामध्ये तेल मीठ न घालता हा भात शिजवून घ्यायचा आणि आपल्या गच्चीवर टेरिसवर कावळ्यासाठी हा जो दही भात आहे तो ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण दही भाताचा छोटासा उपाय अमावस्याला केला तर निश्चितपणे आपला वास्तुदोष दूर होतो. या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये जो वास्तुपुरुष असतो त्याला देखील आपण दही भाताचा नैवेद्य दाखवायचा, याने देखील आपला जो वास्तुदोष आहे तो दूर होण्यासाठी मदत मिळते. यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरून जर आपण दही भाताचा उतारा केला तर निश्चितपणे घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे तुम्ही यापैकी कुठलाही एक दही भाताचा उपाय हा करू शकता. आता आपल्या घरामध्ये जर सातत्याने एखादी व्यक्ती आजारी पडत असेल, काही कारण नसताना जर तिची सतत काहीतरी त्रास उद्भवत असेल तर त्या व्यक्तीवरून जरी दही भाताचा उतारा केला तरीही त्याने आपल्याला सकारात्मक असा बदल दिसून येईल.
त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो कशाचा आहे तर नारळासंबंधी आहे. आपल्याला पूजा साहित्यामध्ये नारळ हे लागतं. प्रत्येक ठिकाणी नारळाचं विशेष असं महत्त्व आहे. हाच नारळ आपल्या घरात नकारात्मकता घालवण्यासाठी देखील आपल्याला मदत करत असतो. आता हे लक्षात घ्या. आता ज्यांना या गोष्टीवर विश्वास आहे त्यांनी आवर्जून हा उपाय करून बघा. नसेल तर काही हरकत नाही. पण बघा, नारळाचे उपाय आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर एखादा नारळ घ्यायचा आणि तो सोलायचा वगैरे नाही, आणि हा नारळ घेतल्यानंतर त्यावरती शेंदूरने आपला त्रिशूळ काढायचा, आणि हा जो त्रिशूळ काढलेला नारळ आहे तर तो आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरवायचा, आणि उतरल्यानंतर एखाद्या मोकळ्या ठिकाणी ठेवायचा, जेणेकरून त्यावर कोणाचा पाय पडणार नाही, म्हणजे कोणाचा अपघात घडणार नाही. किंवा ज्या ठिकाणाहून सतत गाड्या ये जा करत असतात तर अशा ठिकाणी मात्र हा नारळ ठेवू नका. कारण तशा ठिकाणी जर तुम्ही ठेवला तर अपघात होऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणाची वर्दळ नसते. अशा ठिकाणी जर तुम्ही हे नारळ ठेवला तर कोणाचा अपघात होणार नाही. तर अशा प्रकारचा उतारा तुम्ही केला तर नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळते. हाच उपाय तुम्ही घरातील आजारी व्यक्तीसाठी देखील करू शकता. घरातील जी करता व्यक्ती आहे, तुमच्या पती किंवा मुलांसाठी देखील हा उपाय करू शकता. ज्यांना नारळाचा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी या दिवशी दहीभाताचा जसा उपाय सांगितला त्या पद्धतीने केला तरीही चालणार आहे, हे लक्षात घ्या. या व्यतिरिक्त नारळाचा कर्पूर होम देखील केला जातो. नारळावर 4-5 कापराच्या वड्या पेटवल्या जातात, आणि जो तुम्हाला मंत्र आवडत असेल किंवा कालभैरव अष्टक जर तुम्हाला येत असेल तर ते देखील तुम्ही घरामध्ये नित्यनेमाने कर्पूर होम करून म्हटलं तर 100% 40 दिवसामध्ये तुमचा वास्तुदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळत असते. फक्त या गोष्टी करत असताना विश्वास ठेवा आणि मनोभावे करण्याचा प्रयत्न करा. तर नारळाचे देखील उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर तुमच्या घरात अजूनही तुम्ही कोवळा किंवा गोरखचिंच लावली नसेल तर अमावस्येच्या दिवशी ती आवर्जून लावा. कोवळा किंवा गोरखचिंच तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये किंवा धार्मिक विधीचं जे सामान ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला सहज उपलब्ध होईल. कोवळा आणि गोरखचिंच यापैकी एक जरी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला जर लावलं तर निश्चितपणे आपल्या घरात जी काही व्यक्ती प्रवेश करते किंवा आपण स्वतः देखील आपल्या मनातही सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळे आपल्यातील देखील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम हा कोवळा आणि गोरखचिंच करत असते. यापैकी तुम्ही एक काहीही लावू शकता. आता हे कधी काढायची तर जेव्हा तुम्हाला तो कोवळा किंवा गोरखचिंच खराब झालेली वाटेल तेव्हा तुम्ही ती विसर्जित करू शकता, आणि त्याऐवजी दुसरा पुन्हा नवीन आणून आमुष्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी लावू शकता. त्यानंतर बघा, तुमच्या वाहनाला जर सातत्याने अपघात होत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की अपघात होऊ नये, तर जसं तुम्हाला नारळाचा उतारा मुख्य दरवाजावरून करायला सांगितला किंवा दहीभाताचा उतारा करायला सांगितला, अगदी तशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या गाडीवरून देखील उतारा करू शकता. त्यानंतर अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीची अतिशय आवडती तिथी आहे. त्यामुळे माता लक्ष्मीची जी सेवा आहे ती आपण जर अमावस्येच्या दिवशी केली तर त्याने देखील आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळते. त्यामध्ये काय येतं तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन सेवा. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कवड्या असतील तर त्यांची देखील तुम्ही सेवा करू शकता. श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, हे जे काही स्तोत्र मंत्र आहेत हे अतिशय प्रभावीरित्या काम करत असतात. फक्त त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे, आणि मेन म्हणजे विश्वास असणं देखील गरजेचं आहे. तर बघा, दर अमावस्येला तुम्ही या सेवा करून पहा आणि त्याचा लाभ घ्या. त्यानंतर बघा, अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जर गूळ आणि दूध मिश्रित पाणी अर्पण केलं तर निश्चितपणे आपला पितृदोष दूर होतोच, पण आपल्या घरावर जे काही संकट येतात ते देखील दूर होण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे दर शनिवारी तर आपण हा उपाय करू शकतो, पण अमावस्येच्या दिवशी देखील केला किंवा त्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ टाकले किंवा पिंपळाला जर काळे तीळ अर्पण केले किंवा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर त्याने देखील आपला पितृदोष हा दूर होतो. प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. 1 मास जप करणे शक्य असेल तर 1 मास जप करू शकता, किंवा 11 प्रदक्षिणा घालताना देखील तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. पण याने देखील आपल्या बऱ्याच समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते. आता त्यानंतर पितरांच्या शांतीसाठी देखील आपल्याला छोटेसे उपाय करायचा आहे, आणि ते कुठले आहे तर सगळ्यात सुरुवातीला जसं दहीभाताचा उपाय सांगितला त्या उपायाने देखील आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते. या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी जर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा भगवान शंकरांच्या मंदिरात प्रज्वलित केला तर निश्चितपणे त्यातूनही आपल्या पितृदोषाची मुक्तता होते. फक्त त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला पितृस्तोत्र, पितृसूक्त देखील पठण करायचं आहे. फक्त दिवा लावायचा आणि आपल्या घरी यायचं असं न करता आपण त्या ठिकाणी बसून 5 मिनिटं का होईना काहीतरी सेवा करायला हवी. तुम्हाला पितृस्तोत्र, पितृसूक्त येत नसेल तर तुम्ही त्याऐवजी ओम पितृदेवताय नमः या मंत्राची 1 माळ जप केला तरी देखील चालणार आहे, पण सेवा करताना मनोभावे करावी.
बघा, त्यानंतर अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणाला हिरण्यदान देखील केलं जातं. सातत्याने आर्थिक समस्या निर्माण होत असतील, घरामध्ये क्लेश वादविवाद होत असतील, तर दर अमावस्येला अशा एकूण 12 अमावस्येला जर तुम्ही ब्राह्मणाला हिरण्यदान केलं. हिरण्यदान म्हणजे काय, तर त्यामध्ये आपल्या परिस्थितीला अनुसरून तुम्ही जे दान करू शकता त्याचा समावेश असतो. त्यामध्ये धान्याचा, वस्त्र, तसेच पेढे असतात बघा अशा प्रकारे, किंवा मग तुम्हाला दक्षिणेच्या स्वरूपात 11 रुपये 51 रुपये द्यायचं असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही देऊ शकता. फक्त पहिल्या अमावस्येला तुम्ही जे काही देणार आहात ते सातत्याने तुम्हाला 12 अमावस्या त्या ब्राह्मणाला द्यायचं असतं. याला हिरण्यदान म्हटलं जातं. जर तुम्ही हे हिरण्यदान केलं तर तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळते. या व्यतिरिक्त समस्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळते. फक्त या ठिकाणी एक नियम असा आहे की ज्या गोष्टी तुम्ही ब्राह्मणाला देणार आहात त्या गोष्टी त्यांच्याकडून परत घ्यायच्या नाही. आता वस्तू तर तुम्ही घेणार नाही, पण जेव्हा आपण ब्राह्मणाला पेढे वगैरे देतो तेव्हा त्यातला एखादा पेढा ते आपल्याला परत करतात प्रसाद म्हणून, तर तो आपल्याला घ्यायचा नाही. आपण ते दान केलेलं आहे, पुन्हा ते घ्यायचं नाही आणि ही चूक करू नका. भलेही तुम्ही त्यांच्याकडून हातावर घेतला समजा पेढा, तर तो खाऊ नका. एखाद्या झाडाखाली ठेवून द्या. मुंग्या येऊन ते काही जो गोडाचा तो पेढा आहे तो खाऊन घेतील. फक्त हा नियम मात्र तुम्हाला या ठिकाणी पाळायचा आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्ही हिरण्यदान देखील करू शकता. त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. तो दिवा कुठे लावायचा, तर आपण हा दिवा उत्तर किंवा ईशान्य दिशेला देखील लावू शकतो. मुख्य दरवाजावर देखील लावू शकतो. तुळशी मातेसमोर देखील लावू शकतो, किंवा आपल्या देवघरात लावला तरीही चालणार आहे. अगदीच तुम्हाला सगळीकडे लावायचं असतील तरी देखील तुम्ही लावू शकता. फक्त हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. अगदी तुपाचा वापर करणे शक्य नसेल तर तेलाचा वापर करा, पण त्यामध्ये जी वात असणार आहे ती मात्र लाल रंगाची टाकायची आहे. लाल रंगाचा कलावा मिळतो तो तुम्ही घेऊन येऊ शकता. जर नसेल लगेच वेळेवर तर मग आपला जो कापूस आहे त्या कापसाची वात बनवायची आणि त्यालाच कुंकवाचं बोट लावा ओलं करून, बरोबर ना, लाल रंग होईल. अशा प्रकारे लाल रंगाची वात लावायची. दिवा प्रज्वलित करताना आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं. एखादा मंत्र जो कुठला तुम्हाला येत असेल तो म्हणायचा आणि घरामध्ये भरभराट होण्यासाठी प्रार्थना करायची. त्या दिव्याच्या ठिकाणी बसूनच आपल्याला श्रीसूक्त पठण करायचं. माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानांची आराधना केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते. आपल्या संसारावर त्या दोघांचाही आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला जे काही उपाय सांगितलेले आहेत ते जेवढे तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढे करण्याचा प्रयत्न करा. यानंतर दर अमावस्येला, दर पौर्णिमेला करण्यात येणारा एखादा छोटासा उपाय जो प्रत्येकाला शक्य होणार आहे तर असा की आपल्या उंबरठ्यावर 4 ते 5 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. दर अमावस्या आणि दर पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करून बघा. एक छोटीशी वाटी घ्यायची, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि त्यावरती 4-5 कापराच्या वड्या, भीमसेनी असेल किंवा भीमसेन नाही तर साधा कापूर घेतला तरीही चालेल. पण दर अमावस्येला, दर पौर्णिमेला न चुकता हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हे जोपर्यंत प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्ही एखादा मंत्र म्हणू शकता, स्तोत्र म्हणू शकता. जे तुम्हाला म्हणणं शक्य आहे ते तुम्ही नक्कीच करू शकता. आणि या कापरासोबत जर तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची असेल किंवा लवंग टाकायचे असेल तर ती देखील टाकू शकता. अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय करून बघा आणि जे काही वास्तुदोष, पितृदोष आहे त्यापासून मुक्तता मिळवा. तसेच आपण उंबरठ्याला हळदीचे लेपन, मीठ हळद टाकून फरशी स्वच्छ पुसणे, तुळशी मातेची सेवा करणे, या गोष्टी तर आपण प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला करतच असतो आणि या अमावस्येला देखील करा. तर बघा, या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या एकाच झटक्यात होणाऱ्या नाहीत. तुम्ही एकदा केलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळेल असं काही होत नाही. त्यामुळे यामध्ये सातत्य ठेवा. दर अमावस्येला तुम्ही या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. अगदीच मासिक धर्म आला, सुतक आलं तर ते सोडून द्या, पण इतर वेळेस मात्र तुम्ही ते उपाय करण्याचे प्रयत्न करा. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार आहे. धन्यवाद.